हाय गाईज, मी ऑफिसवरून आलो आणि आता वैभवीचं एक कोलॅबरेशन तर आम्ही आता चाललो आहे ते शूट करायला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही चाललोय पुन्हा म्हणजे आधी तुम्ही बघितलेच असतील व्हिडिओ. थांबा. हॅलो गाईज, तर ह्या व्हिडिओमधला 17मधला मोठा व्लॉग मी पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये शूट करतो आहे आणि ह्याच्यातले काही काही फीचर्स ट्राय करणार होतो आम्हाला पण एवढं काही माहिती नाही आहे. सो बघूया. मी जो काय हा कॅमेरा कोणता होता, जसं मोबाईल उभा ठेवूनच किती धूळ पडली ना. हॅलो, तर आम्हाला नाही माहिती की आता हे ब्लॉगसाठी शूट होतं की नाही या कॅमेरा अँगलमधून, कारण हा 17मधला फीचर आम्हाला अजून आयडिया नाही आहे. सो बघूया, शूट तर करूया. आणि आम्ही असं खूप वेळा कोलॅबरेशनला गेलो आणि नंतर लक्षात आलं की यार आपण ब्लॉगमध्ये टाकायला पाहिजे होतं की आपण कुठे कुठे कोलॅबरेशन केलं, कारण जे इन्स्टाला व्हिडिओ टाकतो त्या तर थोड्याशा स्क्रिप्ट तयार करूनच कराव्या लागतात. सो बघूया, सुरुवात तर केली आहे आज. तर आज आम्ही कुठे चाललो तुम्हाला दाखवतो आणि आम्ही अशाच ठिकाणी जातो ज्यांचे रिव्ह्यूज आम्हाला म्हणजे बघतो आम्ही सगळे, है की ना. रिव्ह्यूज बघतो, तो एरिया, ती जागा, तिथलं हायजीन, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग आम्ही ते कोलॅबरेशन एक्सेप्ट करतो. सो आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तुम्ही बिंदास जाऊ शकता आणि त्या सगळ्या व्हिडिओज वगैरे किंवा काय फूड आहे ते तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल. सो चला, आता तर आम्ही चाललोय. कनेक्टेड राहा. बाय. नक्कीली आमचे सगळे कोलॅबरेशन आमच्या घरापासून खूप म्हणजे जवळ असतात, त्यामुळे आम्हाला असं खूप जास्त लांब जावं लागत नाही. आणि चला बघूया आज काय खाऊया. म्हणजे मी तुम्हाला दाखवेनच की आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे, म्हणजे तिथं आम्ही काय काय खाणार आहोत आणि खरंच कशाची टेस्ट मला चांगली वाटली ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. यांना मी म्हणते ऑफिसवरून मला थोडेसे रिलॅक्समधले कपडे घाला, पण पोचलो आम्ही. मला वाटतं विदिन 5 मिनिट्स आम्ही पोचलो लोकेशनवरती आणि गेले सगळे कोलॅबरेशन असेच होते की 5 to 10 मिनिट्समध्ये आम्ही पोचू शकत होतो. हळू गाईज, आम्ही पोचलो आहे आणि आमची कशी गाडीला हे झालं आहे ना, तर हेच आहे ते नाही, महाराष्ट्र चहा नाही त्याच्या बाजूच आहे. तर तिथे आज आपलं कोलॅबरेशन आहे. 1-2 तास तर जातातच आमच्या आरामात. सो चलो, असं वाटते गाडी ठेवून या तुम्ही आणि बाईक घेऊन या, कारण इथे गाडी लावायला थोडंसं डिफिकल्ट आहे आणि मला वाटतं 5 मिनिटावरती घर आहे आमचं. सो ते बेटर राहील ना. वाटलं की आरमॉलला जे कोलॅबरेशन आहे तिथंच आम्ही चाललोय, त्याच्यामुळे यांनी कार घेतली. म्हणजे युजली जे थोडेसे लांब असतात त्याच्यासाठी आम्ही कारच प्रेफर करतो, पण हे खूपच जवळ झालं एकदमच, म्हणजे अगदी 5 मिनिटातच पोचलो. तर आरमॉलला उद्या जाऊ, ते पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल किंवा परवाच्या मिळेल. तो सो चलो, हम तो गाडी बदल खेळते. म्हणजे इथे पोचलो आम्ही, कळतंय का तुम्हाला. पण आम्ही आता पुन्हा घरी चाललोय आणि गाडी ठेवून येतो, कारण इथे गाडी खूप लांब लावावी लागेल. त्यापेक्षा बेटर आहे की आपल्या घराखाली व्यवस्थित राहील गाडी. सो चला, आम्ही तर पुन्हा चाललोय, पण ते ठीक होईल नंतरसाठी, कारण 2 तास आमचे कसे पण जातात. कारण नुसतं खादाडी करायची नसते तिथे, मला शूट करायचे असतात, चांगले शॉट घ्यायचे असतात, त्याच्यामुळे वेळ तर जातोच. सो ह्यांनी येऊन थोडासा आराम केला. ॲक्च्युली यांची डबल ड्युटी आहे, पण ठीक आहे, थोडीशी स्ट्रगल किंवा माझ्यासोबत कोणतरी पाहिजेच मला शूट करण्यासाठी. सो आपण म्हणजे आपल्या लोकांना किंवा म्हणजे आपण हे करू शकतो की काय शूट करायचं आहे किंवा हे पुन्हा घे, हे टेक पुन्हा घे असं बोलू शकतो. पण दुसरं कोणाला घेतलं तर आपण ते नाही करू शकत की हे शूट करा, हे पुन्हा घे, असं नाही बोलू शकत. म्हणून मी जास्त कोणाला नाही हे करत, म्हणजे कोणाला बोलवत नाही त्याच्यासाठी. सो चला, आता पुन्हा घरी जातो, बाईक घेऊन येतो. आता आम्ही गाडी लावायला आलो, गाडी लावतो आणि बाईक घेऊन शू होतो. अशाच ठिकाणी तुम्ही आता आम्हाला बाईकवर बघताय. चला, आम्ही पोहोचलोय. गाडी लावायला थोडासा वेळ झाला
पोचलो आम्ही आता लोकेशनला आणि बाकीचं शूट वगैरे करून घेतो आणि मग सगळं फूड तुम्हाला पण दाखवतो. 5 मिनट का प्रोसेस होता पकाने के लिए इसका. हॅलो, आम्ही तुम्हाला बोललो होतो की आम्ही तुम्हाला मेनू दाखवू आणि सगळे कसं आहे ते दाखवू किंवा फूडची टेस्ट दाखवू, पण आम्ही खाण्यामध्ये इतके बिझी झालो तुम्हाला दाखवते की आम्ही विसरून गेलो की आपल्याला ते सगळं दाखवायचं आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही आता शॉर्ट व्हिडिओमध्येच बघा किंवा एखादी क्लिप मध्ये मी दाखवेन मध्ये अशी हे होईल, पण लिटरली विसरून गेलो आम्ही की आम्हाला ते दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला दाखवते. आम्ही सगळं फिनिश करून टाकलं. आम्ही सगळं विसरून गेलो की आम्हाला हे दाखवायचं होतं. तर हे असं काहीतरी आम्ही सगळं खाल्लं आणि हे पार्सल पण घेऊन चाललं आहे कारण आम्हाला हे सगळं एवढं नाही जात. ह्यातली एक डिश आम्हाला छान आवडली. ती कोणती हो? सगळंच आवडलं ॲक्च्युली. लेमन चिकन नवीन डिश काहीतरी होती ना, नवीन होती आणि दॅट वॉज युनिक आणि छान होते. त्यानंतर चिकन मसाला लॉलीपॉप ते पण भारी होते, मस्त होतं. पण आपण विसरलो त्यांना दाखवायला सगळं. आता हा राईस पण आम्ही खाल्ला, मस्त आहे. पण एवढं नाही खाऊ शकत. 3 स्टार्टर खाल्ले. हां, कारण आम्ही मसाला लॉलीपॉप खाल्ले. जाऊ द्या, हे काय दाखवायचं, जाऊ द्या, आपण नेक्स्ट टाइम नक्की दाखवू. तर अशा प्रकारे आमचं आता सगळं झालं आहे. प्रमोशनल कंटेंट सगळं रेडी आहे. नाव वी आर रेडी टू गो. खरंच नवीन हॉटेल आहे, 12 दिवस झालेत ओपन होऊन. ते दाखवायचं बट होतं, फूड दाखवलं वॉज डिलिशियस. हॅलो, तर आम्ही आता घरी आलो आहे आणि गाडी पार्क करणं हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क असतो कारण आम्हाला आतमध्ये पार्क करून नाही देत कारण आम्ही रेंटवर राहतो. सो आम्हाला नाही अलाउड आणि इथे कधी जागा असते नसते, त्याच्यामुळे खूप टास्क असतो. बाकीच्या बाईक वगैरे हे करावे लागतात आणि मग गाडीला जागा मिळते. सो आजचं कोलॅबरेशन डन झालेलं आहे आणि आम्ही फक्त स्टार्टर खाऊन आलो आहे तिथले कारण एक मिनिट हे सगळीकडे सगळं नाही जात. म्हणजे आजची टेस्ट छान होती त्याच्यामुळे त्यांचे 3 स्टार्टर आम्ही खाल्ले. सो आता घरी आलो आहे आणि घरचं मी ऑलरेडी सगळं आवरून जाते. तरी ते गाडी पार्क करतात. अयो थांबा ना, मला उडवाल. तर फायनली आम्ही घरी आलो आहे आणि अर्ध तर पार्सलच घेऊन आलो आहे आणि ते पण खाऊ की नाही माहिती नाही कारण पोट तर भरलं आता पूर्णपणे. सो चला, आणि मी सगळं घरातलं आधीच आवरून जाते जेणेकरून आल्यावरती वैताग नको यायला. सो मी दाखवते तुम्हाला, सगळं आवरून गेलेली आहे मी. गाईज मी सगळं आवरून गेले, तुम्ही बघू शकता. गॅस पण क्लीन केला, भांडी घासली, हे पण ड्राय गेलं. शेंगा दुपारी उकडल्या होत्या, ह्यांच्यासाठी ठेवलेल्या, पण ह्यांनी काही खाल्ला नाही. आणि अजून एक गोष्ट मी करते ती पण दाखव. जी गवती चहा ना त्याची पावडर करणार आहे आणि पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि मी तिला व्यवस्थित म्हणजे एकदम छान ड्राय करून मग त्याची पावडर करणार आहे. सो मी ती जर व्यवस्थित झाली आणि नीट राहिली तर तुम्हाला दाखवेन. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगणार आहे की मी ना खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या किचनला म्हणजे युजफुल आहेत, रिजनेबल प्राईसमध्ये आहेत आणि एक नाही दोन नाही भरपूर घेतल्यात आणि त्याच्यासुद्धा मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायच्या जेणेकरून रिजनेबल प्राईसमधली एखादी वस्तू तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुमचं घर छान डेकोर करण्यासाठी किंवा किचनमध्ये अगदी युजफुल गोष्टी आहेत त्यासुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात. पण हे कोलॅबरेशनच्या व्हिडिओ द्याव्या लागतात त्या टायमिंगला, त्याच्यामुळे त्याला टाईम मिळत नाही. हे सगळे पार्सल्स तसेच पडलेत पण मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि होपफुली आपण डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करूया. सो नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.